नमस्कार, मी स्वप्नाली सामंत. पडद्यापासून काही बॅगा बनवल्या आहेत. एक पडदा होता, त्याच्यापासून मी 5 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बॅगा बनवल्या आहेत. त्या मी दाखवणार आहे की कोणत्या बॅगा आहेत. तर तुम्हाला सुद्धा आयडिया येईल. अशा जर एखाद्या पडद्यापासून किंवा कोणत्याही बेडशीटपासून किंवा तुमच्याकडे कोणताही असलेला कपडा असेल एक प्रकारचा, त्याच्यापासून जर कोणत्या बॅगा बनवायच्या असं जर तुम्ही विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा. तर ही एक बॅग आहे, मोठ्या साईजची आहे. अशा प्रकारात तुम्ही छोट्या साईजची सुद्धा बॅग बनवू शकता. ह्याला एक इथे चेनचं पॉकेट आहे आणि इथे एक सिंपल पॉकेट आहे. तसंच ही इथे एवढी मोठी बॅग आहे आणि आतमध्ये एक सिंपल पॉकेट आहे, एक झिपरचं पॉकेट आहे आणि ह्याचे बेल्ट आहेत ते इथून आहेत, त्याच्यामुळे ह्याच्यात भरपूर सामान राहू शकतं. अशी ही छानशी एक बॅग आहे. तर दुसरा प्रकार बघूया. त्याच्यानंतर ही एक बॅग आहे, वेगळ्या प्रकारची छान अशी बॅग आहे. त्याचा शेपसुद्धा खूप सुंदर आहे. इथे मी रबर शीटचा उपयोग केला आहे ही बॅग बनवण्यासाठी. एवढी मोठी बॅग आहे आणि आतमध्ये एक चेनचं पॉकेट आहे मोठं असं. तसंच बाहेरच्या बाजूला इथे हे 2 पॉकेट्स आहेत, हे एक आणि हे एक. इथे एक मोठा असा कप्पा आहे चेनचा. अशी ही छानशी बॅग आहे, रबर शीटपासून बनवलेली. इथे तुम्ही अशी बॅग फोमपासून किंवा तुमच्याकडे इंटरफेसिंगसाठी जे काही सामान असेल त्याच्यापासून तुम्ही अशी बॅग बनवू शकता. हा तिसरा प्रकार आहे. खूप छान बॅग आहे ही आणि ह्याचे बेल्टसुद्धा खूप मस्त आहेत आणि हे दोन्ही मी कापडच वापरलं आहे, इथे सुद्धा आणि इथे सुद्धा. आणि हे सुद्धा बेल्ट इथून आहेत. साईडला 2 पॉकेट्स आहेत. इथे छोटी बॉटल राहू शकते इथे सुद्धा आणि इथे एक चेनचा कप्पा आहे आणि एक साधा आहे. एवढी मोठी बॅग आहे आणि ह्याच प्रकारात तुम्ही मोठ्या साईजची सुद्धा बनवू शकता. इथे सुद्धा एक सिंपल पॉकेट आहे आणि एक झिपरचं पॉकेट आहे. अशी छानशी वेगळ्या पॅटर्नची बॅग आहे. त्याच्यानंतर ही ट्रॅव्हल बॅग आहे आणि ह्याचं ओपनिंग इथून आहे. असं थोडंसं वेगळं केलं आहे याचं. आणि इथे सुद्धा एक चेनचं पॉकेट आहे आणि आतून अगदी छान फिनिशिंगने बॅग बनवली आहे. तसंच इथे मागच्या बाजूला सुद्धा एक सिंपल पॉकेट आहे आणि पुढे एक झिपरचं पॉकेट आहे आणि एक सिंपल पॉकेट आहे. तसंच साईडला सुद्धा 2 चेनची पॉकेट्स आहेत. अशी ही बॅग छान. इथून त्याचे बेल्ट खालून आहे, त्याच्यामुळे त्यात तुम्ही सामान थोडंसं जास्त असेल तरी राहू शकतं. आणि सगळ्यात शेवटी ही छोटीशी बॅग आहे. ज्या 4 बॅगा बनवल्यानंतर राहिलेलं जे कापड होतं त्याच्यापासून एक छोटीशी बॅग बनवली आहे. आता ही बॅग मार्केटमध्ये घेऊन जाण्यासाठी त्याच्यात एखादं पैशाचं पॉकेट, त्याच्यात साधी पिशवी आणि फोन अगदी आरामात राहू शकतो. अशी छानशी बॅग आहे. आतून एक चेनचं पॉकेट आहे आणि बाहेरसुद्धा एक चेनचं पॉकेट आहे. खूप सोप्या पद्धतीने सगळ्या बॅगा कशा बनवायच्या त्याचे व्हिडिओ बनवलेत. तुम्ही नक्की ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईन आणि नक्की व्हिडिओ बघा आणि छान छान बॅगा बनवा. थँक्यू.